जन्म आणि मृत्यूचा जे मधला अंतर हे आयुष्य आहे, प्रारब्ध आहे. त्यामध्ये येणारं सुख दुःख आहे. हे सुख आणि दुःख हे दोन चाक आहेत आयुष्याचे. पण ह्या व्यवहारातून, ह्या प्रारब्धातून, ह्या कर्मातून, ह्या सुख दुःखातून अलग होणं बुद्धीनं म्हणजे ज्ञान मार्ग. येतात सुख आणि दुःख दोन्ही पण येतात. हे नियम आहे सृष्टीचा. पण त्याला बाजूला करणं ऐश्वर्य ज्ञानाचं आहे. पण जे कर्म असतं ते सन्मुख येतं. पण जे ज्ञान झाल्यावर आपण आपल्या जागी जातो. हे भाव विलय पावतो, आत्मभाव जागा होतो, ज्ञान तिथं प्रगट होतं, पांडुरंग तिथं आपल्या सोबत येतो आणि तो आपल्याशी एकरूप होतो. त्याचं नाव ज्ञानमय अवस्था. तेव्हा सुख संपत नाही, दुःख शिवत नाही, प्रारब्ध काही करत नाही आणि अज्ञान तिथं उरत नाही. त्याला ज्ञानी भक्त म्हणले वेदांतानं, माऊलीनं, अध्यात्मानं. की भक्त असावा ज्ञानी, सक्त असतो संसारी, मुक्त असतो हा श्रवणातला अधिकारी. संसार तर कोणी पण करतं, त्याच्यात वाद नाही. चिमणी पण संसार करते आणि मुंगी पण. आपण माणसं त्याच्यात काय नवलंय. पण ते संसाराने ते प्रारब्ध आणि हा देह आणि बुद्धी, हे तन आणि ते मन, त्याची खिचडी करू नका. हे तन त्याच्यातल्या बाजूला काढा मन. तन म्हणजे शेतातलं गवत आणि हे तन म्हणजे देह. शेतातलं तण जर वाढलं तर कापून काढतात तेव्हा पीक वाढतं. तसं मनामध्ये हा देहाचा संबंध ज्ञान कापून काढतं, मग सुखाचं पीक वाढतं. राम म्हटलं, हॅलो, तन म्हणजे देह. शेतातलं गवत कापल्याशिवाय पीक वाढत नाही आणि हे देहभाव भस्म झाल्याशिवाय सुखाचं पीक येत नाही हृदयात. म्हणून ह्या देहाचा संबंध आणि देहाधिकाचा पसारा बाजूला सारा. एवढं सांगून मी चिंतनावर येते आपल्या. देहाधिक त्याला जड पदार्थ म्हटले, जगताधिक त्याला खोट म्हटले, वृत्तीला भ्रम म्हटले, परमात्म्याला सत्य म्हटले, श्रवणाला सुख म्हटले, संताला परमसुख म्हटले, ग्रंथाला आनंद म्हटले, वेदाला स्वारस्य म्हटले आणि श्रवणामधून प्रगट होणाऱ्या परमात्म्याच्या अनुभूतीला सुख म्हटले. तेच केवळ सुख आहे, बाकी सगळं दुःख आहे. मग कोणाचा पण संसार असू दे, राजाचा या रंकाचा, केवळ दुःखच मिळणार. कमी जास्त त्रुटी, कधी कमी सुख, कधी कमी दुःख, कधी अति दुःख. पण त्याला संपवावंच लागतं, दुःखाला मिटवावंच लागतं, अज्ञानाला सोडावंच लागतं, भवरोगाला काढावंच लागतं, संताला चित्त द्यावंच लागतं, ग्रंथाला प्रेम यावंच लागतं आणि अज्ञानाला संपवावंच लागतं. तर त्याला जीवन जगलं म्हणतात, नाहीतर नाही, नाहीतर नाही. आपल्या जीवन जगण्याच्या एक पुन्हा आहेत की सुख दुःख समोर येतात तर त्याला बाजूला सारता यावं. अज्ञान जवळ आहे तर त्याला टाकता यावं आणि देवभावातून बाहेर निघता यावं. त्याला तर ज्ञान म्हणतात ना, त्याला भक्ती म्हणतात खरी. की देवभावाला सोडून भगवंताला अडवणं
आणि त्या भगवंताला प्राप्त करून त्याचं ज्ञान, त्याचं ऐक्य, त्याची अनुभूती हे भोगणं, त्यालाच मोक्ष म्हणतात ना. ते तर खरं सुख आहे ना. बाकी सगळं दुःखच आहे ना. हे ज्याला समजत नाही ते दुःखात राहतो, आणि हे ज्याला कळतं तो सुखात येतो. म्हणून सुख आणि दुःख हे वृत्तीजन्य का अनुभवजन्य हे तपासावं लागतं. पण तेवढी भाषा तुम्हाला समजत नाही, पेलत नाही, म्हणून आम्हाला खाली यावं लागतं. वर्ग 35% आहे तर बापाला डोनेशन द्यावं लागतं. वर्ग 99% आहे, 99.50, तर गव्हर्नमेंट त्याला बोलवतं. कॉलेजचा फोन येतो आमच्याकडे, द्या विद्यार्थी 99% 50 जर असतील तर कॉलेज म्हणतो तो विद्यार्थी आम्हाला द्या. तसा अधिकार जर ह्यात जिवंत असेल तर पांडुरंग म्हणतो त्या बुद्धीला जवळ घ्या. रामकृष्ण हृदय साष्टांग दंड. मला बोलताना डोळ्यात पाणी असतं, कधी बिथरलेलं असतं, समजतंय मला सगळं. साधं काय मॅडम कुणाने राहणेकडनं साधनेचं आणि साध्यावर जाणाऱ्या बुद्धीचं ते श्रवण आहे वेदांताचं. ते सुख आहे अध्यात्माचं, ती प्राप्ती आहे पांडुरंगाची, ती अनुभूती आहे तत्वाची, ती एकता आहे ईश्वराची, आणि ती सत्ता आहे त्या परमात्म्याची. म्हणून ती सुख मी घेऊन येते. कुठं बी गेलं तर बाकीच मला देणं घेणं नाही, पण या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडवणे. संत संगती राहिला या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडवणी संता सदनी राहिला. ते देव झाला वेडा तर मी कुठले कोण त्या सुखाला वेडी होणार? माझं काय चुकलं? देव वेडा होतो या सुखासाठी, तर मी तर चिल्लर आहे. चिल्लर आहे की झाडची पत्ती मी. म्हणून जे सुख मिळतंय ते साधकाच्या सोबत श्रवणाच्या माध्यमातून, गीतेच्या बोधातून आणि माऊलीच्या ओवीतून, की तुमच्या सानिध्यात जे सुख मी घेते ते श्वास माझे चलतात, रिदम सुंदर चलतात आणि जगता येतं. प्रारब्ध संपवता येतं, अज्ञानाला टाकता येतं, परमेश्वराला जाणता येतं, आणि शेवटी परमेश्वर म्हणता येतं. त्याचं नाव अध्यात्मशास्त्र. तिथे बुद्धी परमेश्वर म्हणती, ती सुखात नांदती. त्या बुद्धीला तो परमात्मा जवळ घेतो, आणि ती बुद्धी राम होती, परम सुखात जाती, ऐक्याची अनुभूती येते, आणि ती तिथंच थांबते. मोक्ष ती बुद्धी देहाकडे येत नाही, कारण त्या अध्यात्मामध्ये प्रावीण्य मिळवलं गेलं, वेदांताचं ज्ञान घेतलं गेलं, संताच्या संगतीत जगली बुद्धी, अंतःकरण संताच्या संगतीमध्ये परिपक्व झालं, वेदांताच्या गाभाऱ्याकडे गेलं, आत्मसुखात तद्रूप झालं, महावाक्याचं ज्ञान आलं, ते मन राम झालं, ते मन राम झालं. रामकृष्ण हरी. आपली बुद्धी, आपलं मन, आपलं जीवन, आपले श्वास जपा. कुणासाठी पण असं फेकू नका. तुमचा पांडुरंग आहे, त्याच्याकडं त्याच्यासोबत राहा. आपला पांडुरंग असतो, आपल्या सोबत असतो, म्हणून त्याला दूर टाकून ह्या खोट्या पसऱ्याकडे जायचं नसतं. हे मनाला कळतच नसतं. मन भांबावलेलं असतं, दुःख हृदयात असतं, प्रारब्ध चुकीचं असतं, आणि समोर विचित्र जग असतं. तेव्हा तिथं मन पागल म्हणतं. म्हणून पागल नाही बनायचं, पांडुरंगाला बोलवायचं, आपल्या परमार्थाला वाढवायचं, संघात जगायचं,
श्रवणाला भावायचं, आत्मज्ञान घ्यायचं आणि भगवंत व्हायचं हे शिकायचं. आपले श्वास लोकांसाठी खराब नाही करायचे, आपलं मन दुसऱ्यासाठी चुरवळा नाही करायचं, आपलं तप लोकांसाठी फेकून नाही द्यायचं. या देहाचा संबंध कशाला आणि देहाच्या असलेले संबंधी कशाला? देहाचा संबंध संपणं म्हणजे बंधन जाणं, देहातून बुद्धीनं बाहेर येणं म्हणजे मोक्ष होणं आणि देहाचा बात करणं म्हणजे अध्यात्मशास्त्राची प्रगती होऊन परमेश्वराशी बुद्धीशी एकता होणं. त्याला तर म्हणतात अध्यात्माचं ज्ञान, सुखाचं वाण. म्हणून प्रारब्ध कसं असू दे, प्रसंग कसा येऊ दे, आपण डगमगायचं नाही. आपलं धैर्य, आपला परमार्थ, आपलं पुण्य त्यावेळेस कामी आणायचं, धैर्य नाही सोडायचं. पांडुरंगाला बोलवायचं, तो तुमचं पार करतो. थोडं थांबा, सगळं जातं. थोडासा काळ असतो, पाऊस पडला, रस्त्यावर चिखल होतो, तो चिखल आपोआप अंगावर उडतो. हा दोष चिखलाचा नाही, पावसाचा आहे. कारण पावसानं चिखल केला आणि त्या चिखलात पाय गेला, कपडे खराब झाले. कपड्याचा काय दोष? कपडे तर पांढरे शुभ्र, पण त्या कपड्यावर चिखल आला. आणि एक सांगते शेवटचा आणि अध्यात्माकडे येते, चिंतनात. तुमचा टाइम असा, मार्गावर एक काठी आणि ठेस लागतेच प्रत्येक जीवाला, प्रत्येक हृदयाला, प्रत्येक मनाला ठेस लागते. मन रक्त बंबाळ होत तेव्हा मलम लावायला कोणीच नसतं. आमचे साधू येतात, मलमपट्टी करतात. अगदी खरं, आणि म्हणून बोलते मी, ऐकून नाही, वाचत नाही, बुद्धीमध्ये प्रगट होत, प्राज्ञान भस्म होत. कसं होतं बघू. एक 2 मिनिटाचं चिंतन करून आपल्या विषयाकडे येऊन, की आपण श्रवण का करतो, संताकडे का येतो, ग्रंथाला का बघतो आणि ओवीचं प्रेम का तयार होतं आणि माऊली तुम्हाला आशीर्वाद कसे देतात आणि ह्यातून कसे बाजूला काढून आत्मसुखामध्ये कसे नेतात माऊली ज्ञानोबा. त्या जीवाला आत्मसुखाचा एक सौख्य देतात. म्हणजे ते सुख संपत नाही, त्याला सौख्य म्हणतात. दुःख शिवत नाही, त्याला अधिकार म्हणतात हृदयाचा. ते ज्ञान ह्या ओवीत आहे आणि ते चिंतन ह्या ज्ञानेश्वरीत आहे. आणि ती सुखाची अनुभूती त्या अंतःकरणात आपल्याला प्रगट करायची आहे, म्हणून श्रवण भक्ती आहे, बाकी काय नाही. एकच उत्तर देतो तुम्हाला, की ज्या ओवीतून मिळणारं सुख आहे त्याचं नाव आत्मसुख आहे, जे प्रगट होत पण संपत नाही. म्हणजे तुम्हाला वेगळा सुख मिळतं ते सुख नाही, केवळ दुःख असतं. सुखाचं अंगरखा घालून मध्ये दुःख दडलेलं असतं, पण ते सुखाचं बांगून वाऱ्याने उडतं आणि दुःख समोर चौकडे दिसतं, त्याचं नाव संसार. तो सगळ्याला अनुभवायला आहे, मला सांगायची गरज नाही. प्रत्येकाला आजकाल बुद्धिमान लोक आहेत, चतुर लोक आहेत संसारातले, भयानक तुफान चतुर आहेत. भयानक. कधी कधी नवल वाटतं मला, एवढे संसारी कसे हुशार जन्मले या पृथ्वीवर, परमार्थाचा आगाभा कसा दूर गेला आणि एवढे चतुर कसे काय झाले, हे कलीचं महात्म्य आहे. परमार्थात शून्य आणि संसारात चतुर. पण त्यांना कळत नाही की ही चतुरता काय कामाची. किती काळ संसार आहे, किती काळ हा देह आहे, किती काळ नाते आहेत, क्षणभर आहेत. म्हणून थांबा, नात्याच्या मागे धावू नका, देहाला पाहू नका, अज्ञानात राहू नका, संताला दूर करू नका आणि ग्रंथ हृदयातले बाहेर काढू नका. बोधाला सांडू नका, संताला भांडू नका, विवेकाला सोडू नका, अज्ञानात जगू नका.
बंद करणं, अज्ञान समाप्त करणं आणि बुद्धीला भगवंताशी तदाकार करणं हे व्यासपीठ करतो. आम्ही नाही. आम्ही फक्त इथे येतो बेटा, बाकी काही नाही. आता ऐका, अध्याय 13वा ओळी नंबर 960 झालीये. मग ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतेची हे. मग ये प्रकृती तव गुणमयी हे नाव किंबहुना सावेव गुणतेची हे. त्या प्रकृतीमध्ये जे सत्वरजतम हे गुण उत्पन्न होतात, ज्या त्या पंचभूताला आकार अळूमळू सुरू होतो, हालचाल सुरुवात होती, तिथे क्रिया बनते. पाठीमाग मी असतो, दोघांचा संबंध असतो जडाचा. आणि तेव्हा ते गुण त्या प्रकृतीला कर्माकडे नेतात आणि प्रकृती कर्मरूप होते आणि कार्य होतं, तर ते गुण असतात. मग ए प्रकृती गुणमय हेच नाव. मग ए प्रकृती तव गुणमय हेची नाव. त्या प्रकृतीला, तीन गुणाच्या उत्पत्तीला जे कार्य होते ते गुणानुसार त्याला प्रकृती म्हटले, तिला गुणमयी म्हटले. गुणमय हेची नाव त्या प्रकृतीला. किंबहुना सावेव गुणतेची हे. हे सगळे गुण त्या प्रकृतीमध्ये उत्पन्न होतात, त्या गुणानुसार प्रकृती कार्यरत होते, म्हणून ती प्रकृती गुणमयी ठरते. चला, हे प्रतिक्षणी नित्य नवी गुणा रूपा गुणाचीच आगवी जडातेही माजवी एचा माज. जडातेही माजवी एचा माज. माऊलीने कडक भाषा वापरली. ही मास्ती प्रकृती त्या गुणामुळे. कोणता गुण प्रकृतीला माज जाणतो? तमोगुण रन आणि कमी रजगुण. सत्व आदित्य नसतं तिथं, सत्व थांबलेलं असतं. रज मध्यम आणि तम आदित्य. मग ती गुणमयी ही प्रकृती, त्या गुणानुसार ही जड प्रकृती माजती, तिची लाज संपते आणि मग ती माझातून काय करते तुम्हाला कळते. मी सांगतो चला. हे प्रतिक्षणी नित्य नवी. ही प्रकृती क्षणाक्षणाला बदलते. का बदलते? कारण सत्वगुण येतो, रज येतो. सत्वगुण संपतो, आधी येतो, पूजा होती, बाई शांत होती. सत्व संपला की रज येतो, बाई चंचल होती, फडाफडा बोलती. ते संपला की तम येतो, मग तो लोकांना जगू देत नाही. तमोगुण. मग ही क्षणाक्षणाला बदलणारी प्रकृती ही गुणामध्ये असते आणि गुणाचा संबंध प्रकृतीला कार्यरत करतो, म्हणून त्या गुणानुसार ती प्रकृतीला माज येतो आणि तुम्ही त्या प्रकृतीचा संबंध करतात आणि प्रकृतीला माझं म्हणतात आणि दुःखाला भोगतात. त्या प्रकृतीचा बाद करा आणि प्रकृतीमध्ये असलेल्या तत्वाचा स्वीकार करा, असं ज्ञानोबा सांगतात. काय म्हणतात? स्पर्श. जसं हाताचा या देहाशी स्पर्श, शब्दाचा कानाशी स्पर्श, सुखदुःखाचा हृदयाशी स्पर्श, तसा भगवंताचा हृदयामध्ये स्पर्श. हो माऊली, खरंच. नित्य नवी कृपा गुणाचीच आघवी जडातेही माजवी एचा माज. ही प्रकृती क्षणाक्षणा बदलती, जडामध्ये माज तयार करते आणि त्या माझात प्रकृती एकरूप होती. माझ्यापाशी कुठे येते असं भगवंत बोलायले. लक्षात आलं हवी? हो माऊली, हो. ती माझ्याकडे येत नाही. माझ आहे माऊली. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, सगळ्यात सुरीत आहे, पण जे ज्ञानेश्वरी ते जगात नाही. हो माऊली, खरंच नाही. कशी माजते, कशी जडातच एक रूप होते आणि त्या चैतन्याला कशी सोडून देते. खरंच आहे, किती माज आहे तिला. बापरे. चला. जडातेही माजवी एचा माज. रजोतम गुणाच्या उत्कर्षाने ही प्रकृती माजते. त्या गुणामुळे माजते, माझ्यामुळे लाजते. माझा जर उत्कर्ष झाला ज्ञानाचा तर प्रकृती बाधित होती.
बुद्धी माझ्याकडे येते, त्या गुणाला सोडून देते आणि ऐक्यामध्ये सतत राहते, तर ती बुद्धी ब्रह्म होती. त्याला तर ज्ञानी म्हणतात. बापरे बाप. रामकृष्ण. बापरे माऊली, समजलं? खरंच बाधित होते. ज्ञानाच्या उत्कर्षानच ती बाधित होते. मग ती बुद्धी गुणाला सोडते आणि माझ्या ऐक्यात राहते. ती बुद्धी ब्रह्म होते. तोच खरा ज्ञानी आहे. खरंच आहे माऊली, केवढी ती प्रकृती त्याच्या सत्ता घेऊन, त्याची शक्ती घेऊन करते कार्य, त्याला सोडून देते. एवढा माझा ह्या. हा, म्हणजे जी स्त्री नवऱ्याच्या जीवावर खाती ती नवऱ्याला कलंक लावते. हो लावते की माऊली, नाही? हो माऊली. दाखवतोच, बापरे. कळालं का? ज्ञानेश्वरी मध्ये काय नाही, समजलं? हो माऊली, सगळं आहे, सगळ्या ज्ञानेश्वरी. हॅलो, ही गुणमयी आणि क्षणाक्षणाला बदलणारी, ह्याच्यावर मला 4, 5, 7 दिवस वेळ लागतो, पण ते तुमच्या नादी लागायला मला टाइम नाही. चला, मला काय फोन आता पुण्यावर ना. स्नेही ए स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे ये चैनी नामे ये प्रसिद्धे. त्या प्रकृतीच्या माध्यमातून नाम प्रगट होत. त्या प्रकृतीला नाम येतं ना. नामे ये प्रसिद्धे स्नेही या स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे ये चैनी. या प्रकृतीच्या द्वारे प्रेम, स्निग्ध म्हणजे प्रेम उत्पन्न होतं, प्रगट होतं. इंद्रिये प्रबुद्धे ये चैनी. तिच्यामुळे त्या प्रकृतीतून इंद्रिय प्रगट झाले. इंद्रियातून प्रेम तयार झालं, स्निग्धे. आता पुढे ऐका. काळी मन हे नपुसंक, काळी मन हे नपुसक, की ते भोगवे तिने लोक, की ते मन, की ते भोगवे तिने लोक, ऐसे ऐसे अलौकिक करणे येचे. ही प्रकृती माया, प्रधान, शक्ती, अविद्या ही काय काय करत नाही हे माऊलीने सांगितलं. इथून पुढच्या 100-200 वेळा सुंदर अमृताची धार आहे, कोणीच पाठ मिस करू नका. ही काय काय करते, कशी कशी करते, त्या मनाला तिन्ही लोकांकडे कशी नेते, तिन्ही लोकांकडे कसे फेकल्या जातं मन, कसा कसा भोग चांगला वाईट घेते, हे सगळं माऊलीने सुंदर निरूपण केलं. प्रकृती पुरुषाच्या द्वारे मन पण हे प्रकृतीच आहे. हे प्रकृतीतून इंद्रिय उत्पन्न होतात. हे सगळं नाना रूपाने तुम्हाला सगळं सांगितले जातं. आता बघू आपण एखाद्या शब्दाकडे जाऊन. काळी मन हे नपुसक, हिच्यापासून मन तयार झाले, पण ते नपुसक होत. पण हे त्या मनाला कार्यरत केलं. तिन्ही लोकांकडे ते मन गेलं. कसं पण सांगू, ऐकू पुढं. ते भोगवे तिने लोक, पण तीच मनाकडून तिन्ही लोकांचा भोग भोगविते ती प्रकृती. ऐसे ऐसे अलौकिक करणे हीच. ती नाना प्रकारच्या लोकात त्या मनाला येऊन त्या लोकात मधला भोग भोगविते. हे तिचं करणं अलौकिक आहे. सांगता येत नाही तिचं सामर्थ्य प्रकृतीचं काय. अलौकिक करते. कधी ऐकलं नाही, कधी बघलं नाही, ते कधी माहित नाही, ते मनामध्ये प्रगट करते आणि मन त्या दिशेला धावतं. पण त्याच मनाला ब्रह्मज्ञान मिळतं, तेव्हा ते धावणं संपतं आणि मन पावन बनतं, पवित्रता येते, ते स्थिर होतं, बोधामध्ये राहतं, ईश्वराला जाणतं, ईश्वर बनतं, प्रकृती बाधित होती आणि तेव्हा ते मन परब्रह्म रूपामध्ये मिसळून जातं. हे बोधाचं सामर्थ्य असतं, वेदाची शक्ती असती, हृदयाची भक्ती असती, बुद्धीची उन्नती असती आणि परमात्म्याची प्रतीती असती. ही प्रकृती पुरुषाची सांख्याची ओवीच्या द्वारे मांडलेली रीती असते. आता येतं पुन्हा कमवायची गरज नाही. फक्त गल्ल्यावर बसून माणसं हाताकडे राबतात. तो मालक होतो, सगळ्याचा मालक होतो, त्याच्या तालावर जग नसतं. तसं मालक व्हा, चाकर नका हो, अमान्य करू नका, अमान्य. सुंदर सांगत सगळं मिळते, पण तिची हमाली कशाला करायची. खरंच
आपण आहेतच मालक, व्हायचं कशाला, पण आहेतच, पण आपणच नोकर झालो. किती बोलतो पण ना, त्याच्यातच तुम्ही काढायला आम्हाला माऊली. खरंच माहिती नव्हतं आपण केवढे मोठे मालक आहेत आणि आम्ही नोकर होऊन बसलो होतो. चला स्नेहे स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे येचेणी काही म्हणहे नपुसक किती भोगवे तिने लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे येचे. हे मन नपुसंक तिला सुद्धा तिने लोकांचं भोग येते. एखादं मन लिंग देह अज्ञानात राहून कर्म करतं तर ते कर्म त्या मनाला त्या त्या पाप पुण्यानुसार स्वर्ग वैकुंठ नरकाकडे येतं. तीन त्रिलोक्यामध्ये मन ते जातं, कारण ती प्रकृती त्या मनाला अधीन करते आणि त्या मनाकडून कार्य करताना कर्तेपणा देते. ते मन कर्माचा करता होतं आणि त्रिलोक्यामध्ये थैमान घालतं आणि स्वर्ग नरकाच्या वाटेला जातं. ते मन नपुसक असतं, पण त्या प्रकृतीच्या द्वारे ते त्या गुणामध्ये थांबतं, कार्याचा करता बनतं, पुण्याचं खातं तयार होतं आणि त्या लिंग देहरूप मनाला ज्ञाना लोकात ती प्रकृती घालवते. ही तिची शक्ती आहे. म्हणून अघटित घटना पटीयसी माया म्हटले. तिचे 5 रूप आहेत: प्रकृती, प्रधान, माया, शक्ती, अविद्या. ती नाना रूपाने कार्य करते. कुठं कसं करते बघून प्रसंगानुसार मी तुम्हाला सांगते. चला ना पुढे. हे भ्रमाचे महाद्वीप. बापरे, द्वीप म्हणजे बेट म्हणतात. समुद्राच्या ठिकाणी असलेली एक जागा त्याला बेट म्हणतात. चौकडी पाणी मध्ये जागा त्याला बेट म्हणतात समुद्रातलं. हे भ्रमाचे महाद्वीप, हे व्याप्तीचेच रूप, विकार उमप या केले. असंख्य विकार ही प्रकृती घेती. विकार उमप या केले. हिने असंख्य विकार तयार केले मनामध्ये आणि विकारामध्ये ते मन वाहून जात, भगवंताला विसरून जात, अज्ञानात घसरून जात, पाप पुण्यामध्ये सहज राहत आणि ते ईश्वरापासून दूर होत आणि मग अधोगतीला सुरुवात होती. ब्राह्मी स्थिती संपून जाते, ईश्वराची भेट राहून जाते, अज्ञान माथी येत, मन दुःख बघत आणि ते मन जवळ असलेल्या सुखाला वंचित होत. हे सगळं मायेचं कार्य त्या मनावर पगडा झाल्यामुळे असं होतं. हे असंच होत. प्रत्येक जीवाला गरज आहे त्याची, प्रत्येक हृदयाला त्याची गरज आहे. या काळात, या आयुष्यात, या कलियुगात गरज आहे या ज्ञानाची, या बोधाची, या वेदाची, या ओवीची गरज आहे या हृदयाला, मनाला. सगळे जीव त्रस्त आहेत, सगळे पेटलेलेत क्रोधानं, बाटलेले अविद्येनं. म्हणून ते अविद्येचा वाट धुण्यासाठी हे पवित्र ज्ञानाच्या गंगेचा बोध जेव्हा मनाच्या द्वारे आत जातो तर तो अज्ञानाचा पाठ संपून जातो. ज्ञानघन परमात्मा प्रगट होतो, ईश्वराचा जीवाचा संगम होतो आणि त्याचा जीव ब्रह्म होतो आणि तो आपल्या पातळीवर येतो. तो स्वतःला स्वतः पाहतो, तो जीवनमुक्त होतो. हे माऊलीचं फळ आहे, ओवीचं. ही ओवीची शक्ती आहे, साधकाची भक्ती आहे, वेदाची मुक्ती आहे, हृदयामध्ये भगवंताची प्राप्ती आहे. ही तर खरी आत्मस्थिती आहे, ही तर अध्यात्माची रीती आहे आणि म्हणून संताची संगती आहे. त्या मनाला संताची संगती असावी, ग्रंथाची ओढ असावी, नाहीतर हा संसार आपल्या चिंध्या चिंध्या करते. कोणते नातं असू द्या, काय सुख देणारे? हा व्यवहार, हा देह, हा संसार, हे धन क्षणभर आहे, क्षणभंगूर आहे. म्हणून त्या चिंतनात राहावं आणि चिंतेला भस्म करावं, आत्मस्वरूपानं उरावं. क्षणभंगूर नाही भरवसा. आपण म्हणतो काकड्याच्या अभंग, पुढे थोर आहे ओळसागा. तू छान सांगितले, पण काकड्याचा अभंगाचा भावार्थ खुलवत नाही आपण. राम राम स्मरारी, राम राम स्मरारी. फार सुंदर वासुदेव.
बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली वरंत, तिने माझ सुखट. एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागम धरावा, एने ब्रह्मानंद होय अगवागा, एने ब्रह्मानंद होय अगवागा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, विठला पातकांचा थारा, नामा म्हणे केशव कृपाळुवा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंद गोविंद वासुदेवा. खूप सुंदर. मला भयंकर पाठ होतं, पण आता सपाट झालं. वासुदेव आंधळे पांगळे भैरा जोगी जात सगळं शिकलं होतं, सगळं गेलं, म्हणणंच नाही. चित्र वागणं अवघड झालंय सगळं. कठीण आहे, कठीण असते अवस्था या वयाची, फार कठीण असते. ते तुम्हाला काय कळणार. चला, हे कामाची मांडवी, ही मोहवनीची माधवी, ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव, प्रसिद्धची दैवी माया नाव. आधी गुणमयी म्हणलं, आता दैवी म्हटलं. कुठं प्रधान होती, कुठं प्रकृतीवंती, कुठं अविद्यावंती, कुठं माया होती. माया हे नाव. कळालं. तिलाच माया नाव आलं. तिने काय काय केलं, तिच्या कामावरून नाव आलं. एखादी बाई चोऱ्या करती, तिला छोटी हे नाव येत. एखादी बाई भक्ती करती, तिला भक्त हे नाव आलं. एखादी प्रेम करती, तिला प्रेमळ नाव आलं. एखादी दान करती, तिला दानशूर नाव आलं. बाई तर एक आहे, नाव तर अनेक आहे. तसं ती तर एक आहे, नाव अनेक आहे, कारण ती ढाल गजे. संतांच्या पायाला आहे पण ती. लय ढालगज आहे ती बाई. आणि बाई असते ढालगज. रामायण बाई मुळच, महाभारत बाई मुळ, घरात हे चमत्कार मोठे मोठे बाई मुळच, पुरुषामुळे काही नाही. म्हणून तर बाई म्हणजेच रामायण, आणि बाई म्हणजेच महाभारत, बाई म्हणजेच मंथरा, आणि बाई म्हणजेच सुखदुःखाचा धारधारा. बाई म्हणजे बुद्धी, स्त्रीलिंगी. आणि तीच बुद्धी विचित्र वागली तर पाप होत. ती स्थिर झाली तर मन शांत होत. ती जर चिंतनात आली तर दैन्य जात. आणि ती बाई जर बोधात शिरली तर मग ती ब्रह्म होते. पण बाई बोधात जात नाही, बाई देहाला सोडत नाही. आणि तीच बुद्धिरूपी बाई भ्रमाला टाकत नाही. आणि तीच बाई घरातल्या माणसाला सुख लावू देत नाही, कारण तिनं रामायण पण तिनंच केलंय ना. महाभारतात द्रौपदी ती झाली ना, आणि घराघरात तीच आली. छान वागा, दुःखात दुसऱ्याचं दुःख ओळखा, आणि लोकांना दुःख देण्यासाठी जगू नका. त्या हृदयाला किती त्रास होत असेल त्याचा विचार करा. जे लोक सत्य असतात, परमार्थी असतात, त्यांचा छळ केल्यावर वज्र पाप म्हणतात त्याला. ते पापच संपत नसते. भक्ताला जर कलंक लावला, छळ केला, तर भगवंत धावून येतो. म्हणून भ्यायचं नाही, बिलकुल नाही. भक्ताला छळणं, साधकाला छळणं, संताला आरोप करणं फार वज्र पाप आहे. म्हणून चलते वाटू आली जाती सोडून द्या. चल, आपला आपला परमार्थ नाही सोडायचा, बिलकुल नाही सोडायचं. भ्यायचं नाही, डगमगायचं नाही. चला, आता आपला टाइम झालाय, 12 मिनिटं वर झाली.
मी थांबते, एक ओवी घेते, थांबा वाटत नाही, काय करणार. ही कामाची मांडवी, ही मोहमणीची माधवी, ही प्रसिद्धीची दैवी माया हे नाव. हिचा विस्तार पुन्हा करते, भरपूर बोलायला लागतं. कामाची मांडवी कसं कसं काम तयार करते, मांडव कसा घालते, मांडवावर ते मोहाचे फळ कसे लागते, ते जाऊ दे, सोडून द्या, उद्या बोलते. पुंडरे परदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, सर्व साधू संतांची जय, बजरंग बली की, सर्वांना जय हरी. आणि सगळे